सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आल्यानो संसारा उठा वेग करा, आल्यानो संसारा उठा वेग करा, आलिया संसारा मोठा वेग करा, आलिया संसारा मोठा वेग करा, आल्यानो संसारा उठा वेग करा, आल्यानो संसारा मोठा वेग करा, आलिया संसारा मोठा वेग करा, आलिया संसारा मोठा वेग करा। शरणचा अवतारा पांडुरंगा, शरणचा अवतारा, शरणचा शरणचा उतारा रे, चरणचा उतारा पांडुरंगा उतारा, उतारा पांडुरंगा उतारा, उतारा पांडुरंगा उतारा, शरणचा उतारा पांडुरंगा, शरणचा उतारा पांडुरंगा, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, शरणचा उतारा पांडुरंगा, शरणचा उतारा पांडुरंग, शरणचा शरणचा उतारा पांडुरंगा, शरणचा उतारा पांडुरंगा, शरणचा उतारा पांडुरंगा, शरणचा उतारा पांडुरंगा, पांडुरंगा शरणचा उतारा पांडुरंगा, शरणचा उतारा पांडुरंगा, देह ये काळाचे धन कुबेराचे, देह ये काळाचे धन कुबेराचे, देह ये काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे
येथे मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय आहे काय आहे हा काय आहे काय आहे येथे मनुष्याचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे 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 हा
ताली वाजवा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामचंद्र भगवान की जय विठ्ठला 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 एकदा व्यवस्थित झालं पुन्हा हात लावू नका. आधी या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता इथे याची सत्ता काय आहे. निमित्याचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे अटी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. काळी दोन मध्ये दोन प्रकार आहेत का उंच आणि खाली. नाही 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 बरोबर दयांची केली स्मरण हो य सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची
ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान गतीचा विस्तार त्यांच्या कृपादान गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आल्यानो संसारा किंवा आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वभूषण देहू निवासी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगद्वारा मनुष्य जन्माला आलेले जे असणारे प्राणी आहेत, माणसाचा देह ज्यांना ज्यांना मिळालेला आहे त्याने काय करायचं हा उपदेश करतात. आल्यानो संसारा उठा वेग करा. मनुष्य जन्माला आलेत उठा म्हणजे झोपेतून उठा नाही, आणि उठून काय करा वेग करा. आणि वेग करून काय करायचंय शरण जा उदारा पांडुरंगा. आणि पुढच्या 4 चरणामध्ये महाराजांनी युक्तिवाद मांडलेला आहे. देह हे काळाचे धन कुबीराचे. देह काळाचा आहे धन कुबीराचा आहे. माणसाचं इथं काहीच नाही. दुसरं चरण देणारा तोच आहे आणि दुसऱ्याकडूनही देणारा तोच आहे. त्याला जर देता नाही आलं तर दुसऱ्याला तो प्रेरणा देतो आणि त्याला देतो. देता देवविता तोच नेतो. आणि न्याय करताना त्याला जर नेता येत नसल तर नेण्या करताना दुसऱ्याकडून त्याला प्रेरित करून त्याचं सगळं नेतो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. फक्त माणसाला निमित्ते मात्र इथं काही काळापुरतं कामापुरतं ठेवलेलं आहे. पण माणसानं हे माझं ते माझं मी माझं तुझं असं म्हणून आपलं आयुष्य सगळं याच्यात घातलं, व्यर्थ गेला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी सगळा जो पसारा आहे संसाराचा हा एक ना एक दिवस नासून जाणार आहे. देवासवे अटी पाडितोसी. देवाबरोबर संबंध तुटीचा करतोस असं महाराजांनी या अभंगद्वारा मनुष्य मात्रांना उपदेश केलेला आहे. विठाला 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 कीर्तन सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. पांडेपोखरी या पुण्यभूमीमध्ये वैकुंठवासी देवीदासराव हनुमंतराव देशमुख यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र प्रल्हादरावजी देवीदासरावजी देशमुख आणि त्यांचे नातू वैभव विनायकराव देशमुख, अनिरुद्ध आनंदराव देशमुख, सर्व देशमुख परिवार आपल्या वडिलावर असलेली श्रद्धा
आपल्या वडिलावर असलेला भाव, आपल्या वडिलांनी आपल्यावर केलेले उपकार, कृतज्ञतापूर्वक अन्नदान, कीर्तनादी कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल अगोदर आपल्या वडिलाचं महत्व सांगतो, नंतर मुलानं वडिलासाठी काय करावं हे सांगतो, नंतर अभंग पाहू आपण. नियोजित वेळेत कीर्तन सुटणार आहे. या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी मी जवळजवळ 1 वर्ष झालं अशी सुंदर चाल ऐकली नाही. असे संगीत अलंकार दोन्ही नाव माहीत नाही. याच गावातील भूमिपुत्र भागवताचार्य वैभव महाराज जगताप, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ज्यांचा आप्पाशी संबंध होता असे आमचे गावातील पाटील भजन भीष्म मागे बसलेले आहेत माझ्या, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, सर्व श्रोते मंडळी, देशमुख परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी, ब्रह्मवृंद मंडळी, गावातील सर्व गायनाचार्य, श्रोते मंडळी, माता भगिनी, तरुण वर्ग, सुंदर अशी ज्यांची तयारी आहे असे आमचे मृदंग अलंकार ताल भास्कर, मला वाटते भगवानपूरमध्ये होते का? भगवानपूरला 2-3 कीर्तनं झाली असतील. सर्वांचा एकोपा आहे. सर्वांच्या एकोप्यानं गुरुवर्य मोतीराम महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल आणि हे चॅनल जे आहे श्री संत देवई माता नरळत इरळत हे चॅनल आहे आणि आमचे जाधव साहेब हे चॅनल चालवतात. वडिलाचं महत्व सांगत असताना शास्त्र सांगतं, उपाध्यायान दशाचार्य आचार्यानाम शतम पिता. वेदाचं अध्ययन करणारे 10, वेदाचं अध्ययन करणारे त्याच्यापेक्षा 10 पट आचार्याचा अधिकार आहे. आचार्याच्या अधिकारापेक्षा 100 पट आपल्या पित्याचा अधिकार आहे. इतका आपला पिता श्रेष्ठ आहे. आणि मग मुलानं त्याच्यासाठी काय करावं? 2 प्रकार, एक सेवा आणि दुसरं स्मरण. पहिली सेवा करावी आणि गेल्यानंतर स्मरण करावं. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, जीवितो वाक्य करणात मृतायो भूरी भोजनात गयायाम पिंडदानश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रता. जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करायची पहिलं काम. जीवितो वाक्य करणात आज्ञा पालन करायचं पहिलं काम. गेल्यानंतर मृतायो भूरी भोजनात, गेल्यानंतर अशाच प्रकारचे वारकरी जेवू घालणं, नामचिंतन करणं हे दुसरं काम. तिसरं काम गया क्षेत्राला जाऊन आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ पिंडदान करणे हे तिसरं काम. हे 3 काम जर केले तरच पुत्र धर्म सिद्ध होतो. विठ्ठल विठ्ठल मनुष्य किती दिवस वाचला याला महत्व नाही, पण त्यानं आपल्या जीवनामध्ये काय केलेलं आहे. तर बापांचा तर पांडेपोखरीमध्ये मोठा नावलौकिक होता. बाप्पा गेले, आमच्या गावातला देव गेला असं गावकरी मंडळीकडून मला ऐकायला मिळालं. ज्याला दैवी संपत्ती म्हणतात. दैवी संपत्तीचे बरेच काही प्रकारचे गुण आमच्या बाप्पाकडे होते. 3 प्रकारामध्ये दैवी संपत्ती, श्लोकामध्ये दैवी संपत्ती सांगितली. अभयं सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम् अहिंसा सत्यम क्रोधस्
त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम रीरचापलम. त्यांचं जीवन हे उपकारी जीवन होतं. गावामध्ये जे कोणी गरीब कुटुंब असेल, कोणावर काही आपत्ती आली असेल तर मदत करण्याचा स्वभाव आमच्या बाप्पाचा होता. कबीर महाराज बोलतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हासे हम रोए ऐसी करनी करत चलो हम हासे जग रोए. ज्यावेळी आपला जन्म होतो सगळे माणसं आनंदी आनंद करतात, पण ज्याचा जन्म झाला ते रडतोय. पण जीवनामध्ये असं कार्य करा की हसत हसत आपण जावं आणि जगाने आपल्यासाठी रडावं. विठ्ठल विठ्ठल विठाला गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर गेले दिगंबर विश्वर विभूती दिगंबर विश्वर राहिल्या त्या कीर्ती जगामा कीर्ती जगामा कीर्ती जगामा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. असं बाप्पांचं जीवन वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन देशमुख परिवारानं केलेलं आहे. पित्याचं महत्त्व सांगत असताना महाभारतामध्ये दृष्टांत आलेला आहे. 2 मिनिटांमध्ये सांगतो. पांडव वनवासात असताना धर्मराजाला तहान लागली. नकुळाला सांगितलं, नकुळा मला तहान लागलेली आहे, पाणी घेऊन ये. सहदेवाला सांगितलं, सहदेव गेला पाणी आणण्यासाठी. तळ दिसलं, तळ्यामध्ये झारी बुडवणार इतक्यामध्ये यक्ष निर्माण झाला. यक्षानं सांगितलं, सहदेवा अगोदर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, मग पाण्याला स्पर्श कर. माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता पाण्याला स्पर्श करशील तर मरून पडशील. यक्षानं अनेक प्रकारचे प्रश्न विचारले, एकाही प्रश्नाचं उत्तर सहदेवाला देता आलं नाही. परंतु ज्या भावाची आपण तहान भागवू शकत नाही, जिवंत राहून काय करायचंय, सहदेवानं पाण्याला स्पर्श केला, सहदेव मरून पडला. तीच गती नकुळाची, तीच अर्जुनाची आणि तीच भीमाची. 4 भाऊ मरून पडले. स्वतः धर्मराज पाणी पिण्यासाठी आले, यक्ष निर्माण झाला. युधिष्ठिरा अगोदर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, नंतर पाण्याला स्पर्श कर, नसेल हे तुझे 4 भाऊ जसे मरून पडले तसा तू मरून पडशील. यक्षानं 80 प्रश्न विचारले, त्यापैकी एक प्रश्न आपल्या आज समोर ठेवतो. यक्षानं सांगितलं, युधिष्ठिरा आकाशापेक्षा उंच काय आहे? युधिष्ठिरानं उत्तर दिलं, यक्षा आकाशापेक्षा उंच पिता आहे. विठ्ठल शंका निर्माण होईल, कोणताही माणूस 3.5 हात उंच असतो, मग आकाश तर किती उंच याचं मोजमाप नाही, मग आकाशापेक्षा पिता उंच कसा? आकाशाचे आणि पित्याचे काही साम्य गुण सांगतो आणि आकाशापेक्षा श्रेष्ठ पित्याचा गुण सांगतो. एक एक सांगतो. आकाशाचा गुण असा आहे, पंचभूतापैकी 4 भूतामध्ये किती गडबड हो, पृथ्वी आप तेज वायू आकाश, 4 भूतामध्ये किती गडबड हो, भूकंप होवो, अतिवृष्टी होवो, चक्रीवादळ होवो, आकाश निर्लेप आणि उदास राहत. हा आकाशाचा गुण आहे. तद्वत पित्याचा गुण, आपली सगळी संपत्ती
मुलाच्या हवाली करतो आणि पिता निर्लेपाने उदास राहतो. विठ्ठल विठ्ठल पण आकाशापेक्षा पिताचा श्रेष्ठ गुण सांगितला. पिता किती श्रेष्ठ आहे. पिता स्वयमेव नारायण, माता लक्ष्मी प्रत्यक्ष आपण. पित्याला नारायणाची उपमा दिली. प्रत्यक्ष मूर्ती प्रजापती ही. पिता हा प्रजापतीची मूर्ती आहे, म्हणून आकाशापेक्षा उंच पिता आहे. आणि सेवा कशी करावी. आपल्या भारतीय इतिहासामध्ये काही पुत्रांनी आपल्या आई वडिलांवरून आपलं शरीर ओवाळून टाकलं. सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे, तया सेवेशी स्थिर शरीरे लोन कीजे. शंतनू राजा वनामध्ये गेला, शिकारीसाठी गेला. त्यानं एक सत्यवती नावाची सुंदर कोळ्याची मुलगी पाहिली. तिच्यावर त्याचं मन गेलं. कोळ्याकडे गेला, मी हस्तिनापूरचा राजा आहे, मला देऊन टाक तुझी मुलगी, हस्तिनापूरची राणी होईल. पण कोळी हुशार होता. कोळ्यानं सांगितलं देतो मुलगी, पण एका अटीवर. कोणती अट आहे. हिला होणारा मुलगा हस्तिनापूरचा राजा झाला पाहिजे. शंतनू राजाला देवव्रत नावाचा मुलगा होता अगोदर. अत्यंत त्याच्यावर प्रेम होतं. कोळ्याचा प्रस्ताव शंतनू राजानं फेटाळून लावला. घरी आला, परंतु मनात बसलेली सत्यवती उदास झाला. राजा देवव्रतानं प्रधानाकडून विचारलं, पिताश्री उदास का आहेत. प्रधानाकडून कळालं की सत्यवती नावाची एक कोळ्याची मुलगी आहे, तिच्यावर राजाचं मन बसलंय, त्याच्याकरता उदास आहेत. आपल्या बापाला न विचारता देवव्रत त्या कोळ्याकडे गेला आणि त्या कोळ्याला सांगितलं, ती तुझी मुलगी शंतनू राजाला देऊन टाक. मी त्याचा मुलगा आहे आणि मी संकल्प सोडतो की हिला होणारा मुलगा हस्तिनापूरचा राजा होईल. पण कोळी हुशार होता. मला त्यानं सांगितलं, बापावर तुझं प्रेम आहे, पितृभक्त आहेस, पण उद्या तुला होणारा मुलगा त्यानं जर ह्या गादीवर हक्क हस्तिनापूरच्या सांगितला तर काय करावं. एका मिनिटाचा विचार न करता पुन्हा पाणी सोडलं. असं असेल तर मी ब्रह्मचारी व्रतानं राहील, मी लग्नच करणार नाही. त्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. विठ्ठल परंतु आई वडिलाची सेवा करत असताना आपलं एक कर्तव्य महाराज. कोणतं कर्तव्य. आपण मनुष्य जन्माला आलो, पण आपलं मनुष्य जन्मामध्ये एक मुख्य प्रयोजन आहे, ते म्हणजे भगवंताची प्राप्ती. विठ्ठल मनुष्य जन्म तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. कारण आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो कसा मिळाला, किती जन्मानंतर मिळाला, शास्त्र सांगतं महाराज. जलजानवलक्षाश्च स्थावरा लक्ष विशंती, क्रमयो रुद्र संख्याश्च पक्षिनो दशलक्षकाः, त्रिसंलक्षास्तु पश्वाश्च चतुर्लक्षाच मानवाः. दुकानदार आहेत का समोर माझ्या? 84 झाल्या का? दुकानदार असेल की. श्लोक जरी नाही कळाला, आता नामदेव रायनं सांगितलेलं आहे, 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरड्या माझी घ्याव्या, पक्षा माझी घ्याव्या 10 लक्ष, 30 लक्ष योनी पशुची ये घरी,
मानवा भितरी 4 लक्ष. झाल्या का गायनाचार्य 84? इतके जन्म फिरून फिरून नंतर माणसाचा देह प्राप्त होतो. बहुता जन्माती जन्मला असणारा, बहुता जन्माती जन्मला असणारा, जन्मला असणारा, बहुता जन्माती जन्मला असणारा. देव तू सोयरा रे आता, तू सोयरा रे आता, देव तू सोयरा रे आता, देव तू सोयरा रे आता, घरी आता बापा सोहिताचा स्वार्थ, घरी आता बापा सोहिताचा स्वार्थ, घरी आता बापा सोहिताचा स्वार्थ, घरी आता बापा सोहिताचा स्वार्थ. बहुता जन्मा अंती जन्मला सिंधरा. मोजमाप सांगितलं का? मोगम बोले बहुता जन्मा अंती, बहुता जन्मा अंती, जोडी लागली से हाती, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. मोजमाप नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. एकदा जर वडाचं झाड झालं, पुन्हा वडाचं झाड, पुन्हा वडाचं झाड, पुन्हा वडाचं झाड, कोटी वेळा वडाचं झाड व्हावं लागतं. 84 लक्ष अजून सापडला नाही नीट सुमार्ग, कोणते हित केले बापा ते सांगा, कोणते हित केले बापा ते सांगा. ए उठा तुझी माय बाप कैसी लागली झोपा, उठा तुझी माय बाप कैसी लागली झोपा, उठा तुझी माय बाप कैसी लागली झोपा, उठा तुझी माय बाप कैसी लागली झोपा. सार सांगतो बहु केला फेरा, येथे सापडला थारा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही दातारा, मोजमाप नाही पडसी आवर्ती भोवरा. वळसा थोरा माया जाळी. म्हणून इतक्या जन्मानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, आणि मनुष्य जन्मामध्ये अधिकार प्राप्त झाला. कशाचा? नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होऊ म्हणती ते होती, तरिकाचे ते न धरावे. संसारात अधिकार लागतो तर परमार्थात का लागणार नाही? संसारात अधिकार लागतो भागवताच्या. एक कलेक्टर होता, आणि कलेक्टरची बहीण एका दरिद्री कुटुंबात दिलेली होती, कारण तो शिकून शिकून कलेक्टर झाला होता. दीपवाळीला बहिणीच्या ओवाळणी करताना गेला, बहिणीच्या हाताने ओवाळून घ्यावं म्हणून. कलेक्टर भाऊ आलेला आहे, बहिणीनं ओवाळलं आणि सांगितलं की दारा सगळा जिल्हा तुझ्या हातात आहे, तू म्हणशील ते होतंय. मग काय करू ताई? माझ्या मुलाला सरकारी नोकरी लाव.
शिक्षक कर, तलाठी कर, काही पण माझ्या मुलाला नोकरी लाव. त्या कलेक्टरनं सांगितलं की तुझा मुलगा जे आहे त्याचं असणारं प्रमाणपत्र आणून देतो. BA आहे का MA आहे काय आहे. ती म्हणली माझ्या मुलाला लिहिता येत नाही. कलेक्टर जरी तिचा भाऊ असला तर ते नोकरीला पात्र नसल्यामुळे त्याला नोकरी असणारी मिळू शकत नाही. तसं 83,99,999 योनीमध्ये भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार नाही. फक्त भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार मनुष्य जन्मामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. चार विकल्प आपल्या समोर ठेवतो. मनुष्य देह मिळाला नाही आणि मनुष्य देहाचं महत्व कळालं नाही. एक वर्ग. मनुष्य देह मिळाला नाही परंतु मनुष्य देहाचं महत्व कळालं. दुसरा वर्ग. तिसरा वर्ग मनुष्य देह मिळाला आणि मनुष्य देहाचं महत्वही कळालं. तिसरा वर्ग. चौथा वर्ग मनुष्य देह प्राप्त होऊन या मनुष्य देहाचं महत्व कळालं नाही. हा चौथा वर्ग. पशु पक्षादिकांना मनुष्य देह मिळालाय नाही, मनुष्य देहाचं महत्वही कळालं नाही. स्वर्गाधिक देवांना मनुष्य देह मिळाला नाही पण मनुष्य देहाचं महत्व कळालं. कशावरून महाराज? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. वृत्तिलोकी व्हावा जन्मावा, वृत्तिलोकी व्हावा जन्मावा. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, होऊ जीवनमुक्त. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशा करताना मृत्यूलोकात यायचंय? स्वर्गाधिकासारखे दिव्य भोग आहे पण दिव्य भोग सोडून या मृत्यूलोकात कशा करता यायचंय? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती. मनुष्य देह मिळाला नाही पण मनुष्य देहाचं महत्व कळालं. संत महात्म्यांना मनुष्य देह मिळाला आणि या मनुष्य देहाचं महत्वही कळालं. कशावरून? दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे. त्याने आपला सर्व जन्म परमार्थ करण्यामध्ये घातला आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. देह मिळाला, देहाचं महत्व कळालं. चौथा वर्ग तुमचा आमचा आहे. मनुष्य देह मिळाला परंतु मनुष्य देहाचं महत्व कळालं नाही. कशावरून महाराज? हा तो गमाविला विषयाचे ओढी, बुडविली जोडी आयुष्याची. मग ज्यांना मनुष्य देह प्राप्त झालेला आहे त्यांना या मनुष्य देहाचं महत्व कळालं नाही. अशा लोकांना महाराज उपदेश करतात. वस्तू मिळणं महत्वाचं नाही, वस्तू मिळावी आणि ती मिळालेली वस्तू कळावी. ज्ञानेश्वर महाराज ओवी देतात. वस्तू मिळाली तेवढं त्याला महत्व नाही, आहे महत्व, पण मिळून ती जर कळाली तर तिचा योग्य वापर होत असतो. बहुमृग जळ देखोनी डोळा, गिळता थुंकीजे अमृताचा गराळा. तोडीला परिस बांधिला गळा, शुक्तिका लाभे. एक जणानं अमृताची गुळणी तोंडात धरली. आता अमृताचा एक कण जर पोटात गेला तर आमर होत असतो, असं बहुमोलाचं अमृत. पण उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारचे 12 वाजले होते, मृगजळ दिसलं त्याला. आह्या म्हणतात ना आपल्याकडं. अरे बापरे म्हणला, काय फ्रीज म्हणलं, थंडगार पाणी आहे. अमृताची गुळणी
थुंकून टाकली, मृगजळाच्या पाठीमागे लागला. का लागला? अमृत मिळालं पण अमृताचं महत्व कळालं नाही. एक जणाला परीस सापडला आणि त्यानं म्हशीच्या गळ्यात बांधला. परीसाचा परीक्षक आला, त्यानं पाहिलं लोखंडाला जर परीस लावला तर त्याचं सोनं होतंय आणि हा परीस यानं म्हशीच्या गळ्यात बांधलेला आहे. अरे हा परीस जर लोखंडाला लावला तर याचं सोनं होतंय आणि तू म्हशीच्या गळ्यात बांधलास. मला असं आहे का? त्यानं म्हशीच्या गळ्यातला परीस हातात घेतला, घरी आला, सागवानी कपाट होतं आणि त्याला 7 कप्पे होते. त्यानं शेवटच्या कप्प्यामध्ये परीस ठेवला आणि एक एक कप्पा लावीत 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 आला. 7वा कप्पा लावला, किल्ली आपल्या कमरेला ठेवली. मी सर्व श्रोत्यांना प्रश्न करतो, एकदा तो परीस म्हशीच्या गळ्यात का आणि एकदा तो परीस चंदनाच्या किंवा सागवानी कपाटीत का? काय उत्तर आहे? जोपर्यंत परीसाचं महत्व कळालं नाही तोपर्यंत परीस म्हशीच्या गळ्यात आहे. परीसाचं महत्व कळालं, परीस कपाटामध्ये आहे. तसं तुम्हाला आम्हाला मनुष्य देह मिळाला, परंतु या मनुष्य देहाचं महत्व कळालं नाही. अशा लोकांना महाराज उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. मनुष्य देहाला आलेत, उठा, पण झोपेतून नाही. प्रत्येकाला झोप लागलेली आहे. ती झोप म्हणजे अज्ञान नावाची झोप लागलेली आहे. अज्ञान नावाच्या झोपेतून उठा. उठा जागे व्हारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. विचरण देवा माता, विचरण देवा माता, चरणे देवा माता. कवा व्यथा जन्माचा, व्यथा जन्माचा, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. हे उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी देवा माता, सुख मिळला जन्माचा. स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी देवा माता, सुख मिळला जन्माचा. काय सुंदर गायनाचार्य मंडळी, सुंदर ताल भास करेत. यांच्याकरता एकदा कळकळून टाळ्या होऊ द्या. उठा जागे व्हारे आता. जागेहून काय करायचंय? स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुकावा व्यथा जन्माच्या. संत हे बाहेरून झोपलेलेत, आतून जागे. तुम्ही आम्ही बाहेरून जागे आहोत, आतून झोपलेले. बोल बोले आ बोल, बोल बोले आ बोल. जागे बाहेरात झाले, जागे बाहेर आतनी झाले. कैसे घरात घरकुल गेले, कैसे घरात घरकुल केले. गेलो अंधार नाव उजळले गा, गेलो अंधार नाव उजळले गा. अंधार नाव उजळले गा. गेलो अंधार नाव उजळले गा. वासुदेवा करीतो देवा, वासुदेवा
करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा एकदा ज्येष्ठ श्रेष्ठ गायका करता टाळ्या हो द्या ना. बोल बोलता आबोली जागे बाहेर आत निजले कैसे घरात घरकुल केली नेनो अंधार ना उजडली का. कोणती झोप आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अज्ञानाची या निदा माझी स्वप्न सुखाची या धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. अनादि कालापासून जीवाला झोप लागलेली आहे अज्ञानाची. त्या झोपेतून संत महात्मे सांगतात आलिया संसारा उठा वेग करा. उठा वेग करा म्हणजे लवकरात लवकर. का लवकरात लवकर वेग करा महाराज म्हणतात. मनुष्य देह जो तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो कधी जाईल याचा नियम नाही. क्षणभंगुर नाही भरवसा फारे सावध थोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. तुम्हाला आम्हाला संत महात्मे जागे करतात उपदेश करतात. पांडुरंगाना शरण जा. तो कसा आहे उदार आहे. भगवंताचे गुण सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात ऐका येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू एक गुण सांगितला. भगवान किती उदार आहे. एका पटीनं मागितलं तर तो हजारो पटीनं देतो. भक्तांनाही देतो आणि वैर्यालाही तो देतो. पुतना रामाची राक्षसीन गोकुळामध्ये स्तनामध्ये विष भरून कृष्णाचा काही सत्कार करायला आलती का. काही आंगड टोपड काही दागिना मारण्याकरता आली होती. पण अशा मारण्याकरता आलेल्या पुतनेला भगवंतानं सायुज्य नावाचा मोक्ष दिला. पुतना कंटक मुक्त केले पुतना कंटक मुक्त केले. कनाई देले अरे मित्र एक अधिक नाही देले अरे मित्र एक आणिक नाही देले आणिक नाही देले. पुतना कंटक मुक्त केली पुतना कंटक मुक्त केली. माझी वाणी तुझे वर्णी तुला नाम माझी वाणी तुझे वर्णी तुला नाम. पुतना कंटक मुक्त केली पुतना कंटक मुक्त केली. माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम. विषपाजू आली पुतना राक्षसी आयोजतात येते आयोजतात येते विषपाजवाने पुतना राक्षसी सायुज्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात विषपाजू आली पुतना राक्षसी सायोजतात येशी देणे रया. तू आसनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसूजी धला पुतने जे विषाची ये स्तनपाने मारू आली. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र परी कैवल्य ऐशे पवित्र वैर्याही दिदले असा तो उदार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुझा ऐसा कोणी न देखे उदार
उदार तुझा ऐसा कोणी न देखे उदार तुझा ऐसा कोणी उदार ऐसा कोणी न देखे अभयदान शूर पांडुरंगा अभयदान पांडुरंगा अभयदान सुर पांडुरंगा तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभयदान शूर पांडुरंगा. देव किती उदार आहे, आपलं पद तो दासाला देतो. तुझा ऐशी कोणी उदाराची रासी आपुलेची देसी पददासा. शिशुपाळानं 100 शिव्या दिल्या. किती दिल्या शिव्या? 100. आता तुम्ही आम्हाला एक शिवी देऊन बघा, जमल का गायनाच्या? अशाही वैरी शिशुपाळाला भगवंतानं मोक्ष दिला, एवढा तो उदार आहे. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. शरण कुणाला जावं, शरण कुणी जावं, शरण कसं जावं आणि शरण भगवंताला कशासाठी जावं, 4 मुद्दे सांगायचे, कीर्तन संपवायचं. कशा करता शरण जायचंय? तर जीव हा दुःखी आहे आणि देव हा सुखी आहे. दुःखी जीवानं देवाला जर शरण गेलं तर जीवाचं कायमचं दुःख असणारा देव संपून टाकतो. मला सुखरूप आयसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. दुःख कुणालाही नकोय, मजलाजी दुःख व्हावे आईसे कोणी भावे ना जीवे. ज्याला दुःख पाहिजे असल त्यानं हात वर करा. एखादा हात वरी होते काय की बघा. दुःख कुणालाही नकोय आणि दुःख जीवाच्या 5वीला पुजलेलं आहे. सुखाची सर्वांना अपेक्षा आहे, सुखम सर्वाय रोचते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माणूस जो जो प्रयत्न करतो ते सुखासाठी. प्रयत्नामध्ये भिन्नता असेल. कोणी शेती करीत असेल दादा, कशासाठी? सुखासाठी. कोणी व्यापार करीत असेल सुखासाठी. कोणी नोकरी करीत असेल सुखासाठी. प्रयत्नाच्या पाठीमागचा अंतिम हेतू आहे सुख. मी काही आपल्याला प्रश्न विचारतो. माणूस लग्न करतो कशासाठी? मृदंग वादकाच्या समोर जे बसले, तुमचं लग्न झालंय का? एकदाही झालं नाही. मृदंग वादकाचं लग्न करतो सुखासाठी. ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्यांना विचारा, सुख प्राप्त झालं का? एक बाप आपल्या मुलाला म्हणू लागला, सुखासाठी मी लग्न केलं, 40 वर्ष झाले, अजून सुखाची माझी भेट नाही. मीच लग्न करून फसलो ते फसलो, तू तरी लग्न करू नको. लग्न कशा करता करायचंय? सुखा करता. रोजच म्हणू लागला, कारण पुढच्याला ठेस मागचा शहाणा. मीच फसलो, सुखासाठी लग्न केलं पण सुखाची अजून माझी भेट नाही. मुलगा हुशार होता, त्याला वाटू लागलं ह्या महिन्यामध्ये कधी कधी मला पाहुणे येतील आणि हे वैशाख महिन्यामध्ये कधी कधी माझं लग्न होईल. बापानं तर हे पालूपद लावलं, मीच फसलो ते फसलो, तू तरी लग्न करू नको. मुलगा हुशार होता. बापाच्या पायावर दोन्ही हात मुलानं ठेवले. बाबा, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी तर लग्न करणारच नाही, पण माझ्या मुलाला सुद्धा लग्न करू देणार नाही.
कळालं त्यानं इथं बसा, नाही कळालं त्यानं जेवायला जा. विठाला 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 विठाला. मी आपल्याला विरुद्ध प्रश्न विचारतो, मृदंगाचे आहे. माणूस खोटं बोलतो कशासाठी? हा? सुखासाठी. बरं, माणूस खरं बोलतो कशासाठी? मला तुमच्याकडून वेगळ्या उत्तराची अपेक्षा आहे. जोपर्यंत वेगळं उत्तर येणार नाही तोपर्यंत कीर्तन सुटणार नाही. खरं बोलतो सुखासाठी, खोटं बोलतो सुखासाठी. बरं, माणूस झोप घेतो कशासाठी? हा? सुखासाठी. बरं, जागा राहतो कशासाठी? बरं, माणूस दारू पितो कशासाठी? त्याच्या दृष्टीनं ते सुखच आहे. जर सुख नसेल तर तो दारू पिणार नाही. बरं, माणूस चोरी करतो कशासाठी? तुमच्याकडून वेगळ्या उत्तराची अपेक्षा. वेगळं उत्तर येत नाही तोपर्यंत कीर्तन सुटत नाही. बरं, माणूस आत्महत्या करतो कशासाठी? आत्महत्या करणाऱ्याच्या दृष्टीनं ते सुखच आहे म्हणून तो आत्महत्या करतोय. रात्रंदिवस आपण प्रयत्न करतो सुखासाठी, पण सुख मिळत नाहीये. मिळतं सुख, परंतु ते क्षणिक सुख असतं. सुखाच्या पाठीमागे दुःख, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे, धरी धरी आठवण माने संताचे वचन. पर्वताये वळे, आ दुःख पर्वता ये वळे, धरी धरी आठवण माताचे वचन. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. तुम्हाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे? तुम्हाला सुख दुःख जाऊन पाहिजे का दुःख राहून पाहिजे? हे माझे प्रश्न आहेत बरं का. तुम्हाला सुख पाहिजे दुःख जाऊन का राहून? दुःख जाऊन सुख पाहिजे. बरं, राहू द्या की 1% दुःख, 99% सुख आहे, 1% दुःख राहू द्या की. 1% दुःख 99% सुखाची वजाबाकी करत. दशरथ राजाच्या जीवनामध्ये सगळं सुख होत. राजधानी होती, सत्ता होती, संपत्ती होती, प्रजा अनुकूल होती, पत्न्या पतिव्रता होत्या, वशिष्ठ महाराजासारखे गुरु मार्गदर्शन करण्याकरता होते. दशरथ राजाला विचारलं, या सगळ्या वैभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दशरथ राजानं प्रतिक्रिया दिली, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मला मुलगा नसल्यामुळे हे सगळं वैभव दुःखाचं वाटतं, म्हणून प्रत्येकाची इच्छा आहे दुःख जाऊन सुख मिळावं. दुसरा प्रश्न करतो, जे दुःख जाऊन सुख मिळावं अशी अपेक्षा वाटते, ते गेलेलं दुःख किती दिवसानंतर वापस यावं वाटतंय? हा, येऊच नाही. बघा, गेलेलं दुःख कायमचं जावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आणखी एक प्रश्न करतो, कायमचं दुःख जाऊन ज्या सुखाची प्राप्ती झाली ते सुख किती दिवसानंतर वापस जावं वाटतंय? याचा काल सांगा. 4 वर्ष, 2 वर्ष? जाऊच नाही. म्हणजे कायमचं दुःख जावं आणि कायमचं सुख प्राप्त व्हावं याच्या करताना
संसारामध्ये अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, तेरवा मिळेल, ह्याच्यानं मिळेल, त्याच्यानं मिळेल, परंतु सर्व सुखाची अशा जन्म गेला सिन पावला वेष्टीला जीव माझा इतने नती कोणी माझे सोय इतने नती कोणी माझे सोय इतने नती कोणी माझे सोय इतने नती कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला ज्याला एक मुक्ती येत नाही गेला हिंडता दिशा सिन पावला माया वेष्टीला जीव माझा आशा जन्म गेला ज्याला एक मुक्ती येत नाही गेला हिंडता दिशा सिन पावला माया वेष्टीला सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या आशेमध्ये जन्म जातो, पण सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून कायमचं सुख प्राप्त करण्याकरताना शरण जा उदारा पांडुरंगा. जीवानं जीवाला शरण जायचं नाही, जीवानं जडाला शरण जायचं नाही, जीवानं देवाला शरण जायचंय. कायमचं सुख मिळत नाही, कायमचं दुःख आपलं जात नाही. त्याचं एकमेव कारण जोपर्यंत जन्म मृत्यूचं दुःख संपत नाही तोपर्यंत कायमचं सुख आपल्याला. कारण सगळ्या दुःखाचं मूळ आहे जन्म आणि मृत्यू. येत सकळ दुःख धामे एके भुंजती मृत्यू जन्मे. ज्या सुखाचा सगळ्या दुःखाचा अंतर्भाव जन्म मृत्यूमध्ये आहे ते जन्म मृत्यू देवाला जर शरण गेल्या तर देव आपल्याला जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त करतो. जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मीची एकू. अनन्य भावानं जर मला कोणी शरण आला तर त्याला मी जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त करतो. भगवान वचन देतात. विठ्ठल विठ्ठल अर्जुना तेषाम अहम समुद्धरताम मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. पांडे पोखरीमध्ये गीतेचा पाठ चालतो का? गीतेचा पाठ चालतो का बाबा? चालतो. गीतेचा पाठ जर पांडे पोखरीमध्ये चालत असेल, गुरुवर्य मोतीराम महाराजांच्या कृपेनं कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये कीर्तनासाठी फिरतो. आपल्या गावचं नाव चारी राज्यामध्ये सांगेल. विठ्ठल विठ्ठल जीवानं जडाला शरण जायचं नाहीये का? तर जडाला दुःखही नाही, सुखही नाही. तुम्हाला कुठं तक्रार केली का एखाद्या धोंड्यानं? इतकी थंडी पडलेली आहे, मला पांघरायला द्या, असं धोंड्यानं कधी म्हणलंय का? त्याला सुखही नाही, दुःखही नाही. उन्हाळा जरी असेल, ऊन जरी तप्त झाले असेल तरी जडाला दुःखही नाही आणि सुखही नाही. जीवानं जीवाला शरण जायचं नाही का? आपणही दुःखी आणि ज्याला शरण गेलो तोही दुःखी. कोणाचं दुःख निवारण करावं? एकादशीच्या दिवशी शिवरात्र गेली. एक जणानं मला प्रश्न विचारला, महाराज
एकादशीच्या दिवशी शिवरात्र आली तर फराळाला काय खावं? अरे मी म्हणलं बाबा एकादशीच्या दिवशी शिवरात्र येत नसते, न जाणू आली तर आता याला काही उत्तर नाही. महाराज लोक हुशार असतात. एकादशीच्या दिवशी शिवरात्र जर आली तर लोण्याचे भजे तुपात तळून खायचे. विठाला विठाला ठाला ठाला म्हणून जीवानं देवाला शरण जायचंय. का जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकलो. किती सोसावा हा काळाचा ओळसा, लागला सरिसा पाठोवाटी. 184 करा सोड बना विघाया शरण पांडुरंगा, विघाया शरण पांडुरंगा. लक्ष धरणे करा सोड बना विघाया शरण, विघाया शरण. 184 करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. सर्व भावे तुझ आलो मी शरण, काया वाचा मने सहित देवा. कारण जन्माचं दुःख, जन्मापासून मरेपर्यंत दुःख आणि मरणाचं दुःख. जन्माचं दुःख संत महात्म्याने त्याचं पुष्कळ वर्णन केलंय. घड्याळ पुढे पुढे पळाले म्हणून थोडक्यात सांगतो. प्रथम केला गर्भिवास, काय ते सांगावे सायास. दुःख ही भोगिले नवही मास, आलो जन्मास येतवरी. अनेक प्रकारानं जन्माचं असतं, गर्भवासाचं दुःख सांगितलं. आणि जन्मल्यानंतर मरेपर्यंत दुःखच दुःख आहे. कोण सुखी आहे मला सांगा? जे सुखी असेल त्यानं हात वर करा. सुखी असेल त्यानं हात वर करा. कोणाची हिंमत नाही महाराज. जन्म दुःखम, जरा दुःखम, व्याधी दुःखम, पुनः पुनः. अंतकाले महादुःखम, तस्मात जागृती जागृती. संत महात्मे तुम्हाला आम्हाला जाग करतात. मृत्यूचं दुःख कसं आहे? एक एक रोमाच्या ठाई सहस्र इंगळाची वेदना पाही. एका रोमामध्ये हजारो इंगळ्या चावल्यानं दुःख होतंय. मृत्यू जवळ आलेला असताना कसं होतंय ज्ञानेश्वर महाराज एका ओवीद्वारे सांगतात. आता मला पवाडा येईना, गाणं येईना, कविता येईना. एका ओवीमध्ये मरणाच्या वेळेचं दुःख ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सर्व इंद्रियाला कुडपडे, स्मृती भ्रमा माझी बुडे. मन होय वेडे कोंडी प्राण. मरताना सगळे इंद्रिय लाकडासारखे होतात. सर्व इंद्रियाला कुडपडे. बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होतो. बुद्धी भ्रमा माझी. बुद्धी निर्णय करू शकत नाही आणि मन वेड्यासारखं करतं. प्राण कोंडल्या जातो. मृत्यू ज्याचा जवळ आलेला आहे त्याच्या भोवताल 100-200 लोक बसलेले असतात. पण झुंज कोणाला द्यावी लागते? एकट्याला. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, रांडा पोरे सकळ. 4 प्रकारचं दुःख मृत्यूचं सांगितलं शास्त्रानं. पहिलं अनुतापाचं दुःख, दुसरं मोहजन्य दुःख, तिसरं विश्लेषण आणि चौथं आगमापायी. अनुताप म्हणजे मृत्यूच्या वेळी त्यानं जन्मामध्ये काय काय केलंय सगळा चित्रपट त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि मग त्याला पश्चाताप होतो. जे करायचं ते केलं नाही आणि जे करायचं नव्हतं ते केल्याशिवाय राहिलो नाही, असा पश्चाताप होतो महाराज. ते पश्चाताप कसा होतो? नाटाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज बोलतात. आता इथं जुनी मंडळी आहे म्हणून नाट कोणाला पाठे नाही हो महाराज.
हा व्हायला भार विठाला विठाला ढाला ढाला नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्तीचे असंग संग गावातले लोक तीर्थयात्रेला जात होते मला चला म्हणत होते पण मी तीर्थयात्रेला गेलो देवाची पूजा कधी केली नाही एकादशी धरली नाही नाही केला करविला परोपकार नाही दया आली पीडिता पोर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही केले तीर्थाचे भ्रमण नाही केले तीर्थाचे भ्रमण पाहिला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्ती हा पश्चातापाचं दुःख होते काय जन्मा येऊन या केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठ याला पश्चाताप म्हणतात कबीर महाराज सांगतात करनाथा सो नहीं किया अब क्यों पछताय खोवे पेड़ बबुल का आम कैसे खाय एक जणानं बाबळीचं झाड लावलं त्याला पाणी घातलं खत घातला बाबळीचं झाड मोठं झालं आणि वाट पाहू लागला कशाची जोपर्यंत बाबळीच्या झाडाला आंबे येत नाहीत तोपर्यंत कीर्तन सुटत नाही याला अनुताप दुःख म्हणतात दुसरं मोहजन्य म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम केलेलं आहे त्याची आपली आता कायमची ताटातूट होणार आहे मी मेल्यावर माझ्या बायकोचं कसं होईल मी मेल्यावर माझ्या पोराचं कसं होईल मी मेल्यावर घराचं कसं होईल याला मोहजन्य दुःख म्हणतात 500ची जर नोट हरवली मृदंग अलंकार 2 दिवस करमत नाही करमत आहे का एक मृदंग अलंकारासारखा मोटरसायकलवर जाऊ लागला उन्हाळ्याचे दिवस होते आता हे मोठं शहर कोणतं इकडं आष्टीला निघाले पण उन्हाळा होता ते म्हणला 500 रुपये जवळ असावे आणि घाम पुसण्याकरता दस्ती असावी 500ची नोट ठेवली आणि दस्ती ठेवली वरून अर्ध्या वाटत घाम आला घाम पुसण्याकरता दस्ती काढली घाम पुसला पण 500ची नोट पडलेली पत्ताच नाही आष्टीमध्ये गेला भजे खाल्ले चहा पेला हॉटेलमध्ये बिल देण्याकरता खिशात हात घातला तर 500 रुपये नाही आता माणसाला माहित असतं की उजव्या खिशात ठेवलेत पण माणूस इकडं बघ इकडं बघ 2 दिवस 500ची नोट हरवली तर करमत नाही हा जो पसारा आपण जीवनभर कमवून ठेवलेला आहे ह्या पसाऱ्याचा आणि माझा कायमचा आता संबंध तुटणार आहे याला मोहजन्य दुःख म्हणतात तिसरं विश्लेषण म्हणजे शरीर जीवाला म्हणते जीवा मला सोडून जाऊ नको मला सोडून जाऊ नको मला सोडून जाऊ नको मला सोडून गेलास 6 घंट्याच्या आधी स्मशानभूमीमध्ये नेऊन मला जाळून राख रांगोळ करते याच्या करता तू जाऊ नको शरीरा करता माणसानं काय मामुली खटाटोप केली का अहो किती शरीराला साबणा लावल्या मोरीत फेस मावत नाही वन साइड टू साइड कशा करता 1 साइड 2 साइड शरीरा करता या शरीरा करता एवढा खटाटोप केला पण जीवा तू जर मला सोडून जर गेलास तर 6 घंट्यात मध्ये राग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून याला विश्लेषण म्हणतो चौथं आगमापायी म्हणजे यमदूत येतात अकराळ विक्राळ त्यांचं रूप असतं
आणि यमदूत फक्त दोघाला दिसतात, तिसऱ्याला दिसत नाही. यमदूत एक महाराजाला दिसतात, कीर्तनकाराला, दुसरा आमच्या बाबाला दिसतात. नाही हे आताच कशाला, अजून काही झालंच नाही. मृदंग वादक माझ्याकडे 2 पोरी. ऐका पण पोरी कशा आहेत ते. एक डांबरासारखी काळी आहे पण गुणवान आहे, आणि एक अत्यंत गोरी आहे पण अवगुणी आहे. कोणती करायची लवकर सांगा. आता आमचे बाबा म्हणाले दोन्ही करायच्यात. विठाला 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 विठाला. ज्याला न्यायला आले त्याला यमदूत दिसतात आणि दुसरे कुत्र्याला यमदूत दिसतात. कुत्र धर्मराजा बरोबर गेल तर यमपुरी पर्यंत जन ते यमदूत पाहिले आणि कुत्र तिथून वापस आलं. आजही बघा तुमच्या भागात इतक्या मी 200-250 किलोमीटर आलो, गावामध्ये कुत्रे रडू लागले की नक्की समजा यमदूत आले. आजही गावात कुत्रे रडू लागले. 80 वर्षाचा म्हातारा 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारतो, रामभाऊ गावात कुत्रे रडायलेत, जास्त आजारी कोण आहे? हे दोघं सोडून. आणि मग ते यमदूत येतात, पंचप्राण काढतात आणि त्याला असणारं पुढं जसं जसं त्याचं कर्म असेल तशी तशी त्याला शिक्षा भोगावी लागते. हे 4 प्रकारचं मृत्यूचं दुःख आहे. देवाला जर तुम्ही अनन्य भावानं जर शरण गेलात, या जन्म मृत्यूच्या दुःखातून भगवान मुक्त करतो. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. आणि एका भगवंता वाचून बाकीचं कसं आहे अभंगाचं दुसरं चरण. देह हे काळाचे धन कुबिराचे, देह हे काळाचे धन कुबिराचे, देह हे काळाचे धन कुबिराचे, देह हे काळाचे धन कुबिराचे. कुमार
आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, देहावर सत्ता कुणाची आहे? काळाची देहावर सत्ता आहे. धनावर कुबेराची सत्ता आहे. देह जाणार जाणार, याची काळोबा खाणार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अहो, पशु सावधान होतात पण माणसं सावधान होत नाही. एक पाहतासा एकाची दहने, सावध त्या गुन्हे सावध त्या गुन्हेकारे नव्हा. स्मशान भूमीमध्ये आपण किती नेऊन जाळले माप आहे का महाराज? पण आपल्याला वाटतं आपण मरतच नाही. मरणाला माणसं विसरले. दोन गोष्टी विसरायच्या नाहीत, मरणाला विसरायचं नाही आणि देवाला विसरायचं नाही. पण माणसं देवालाही विसरले, मरणाला विसरले, म्हणून या जन्म मृत्यूच्या गर्तेत ते अडकले. काळाची सत्ता जरी देहावर असेल तरी काळावर कुणाची तरी सत्ता आहे. गीता पहा म्हणजे आपल्याला कळेल. भगवान बोलतात, अर्जुना गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. या श्लोकावरच्या आपण संपूर्ण ओव्या पाहून घ्या. एकच ओवी देतो, थाप मारा. मी यात नियमिला साता, काळू ग्राशी तसे भूता. म्हणिया गते पंडू सुता सकळी जयांची. अर्जुना, हे जगाला काळ जे घेऊन जातय ना, त्या काळाची नेमणूक मी केली. आणि अशा भगवंताला आपण शरण गेलो तर तो जन्म मृत्यूच्या काळाच्या तडाख्यातून आपल्याला वाचवतो. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. विचार करून जर पाहिलं तर आपलं इथं काय आहे? धनाने भूमो पशवश्य गोष्टी कार्याग्रद्वारे जनस्मशान देह चितायाम परलोक मार्गी कर्मानुगो गच्छति जीव एका. इथं काहीच नाही महाराज आपलं. फक्त आपण बरोबर नेतो ते कर्म बरोबर नेतो. येताना आपण काही आणलं नाही, जाताना आपल्याला काही नेता येत नाही. एकले जाने सेवा येथे राहणे नाही स्वल्प नाही कल्प कोटी जोडीने धाना नचले लक्ष कोटी ले धाना नचले लक्ष कोटी. म्हणून आलिया सावण्याच्या भेटी वो म्हणून आलिया सावण्याच्या भेटी हो. आता तुम्ही घाला याच्या पायावर, आता तुम्ही घाला याच्या पायावर. निळोवरायची गोळ नाही. गायनाचार्य मंडळींना कीर्तनकारांना अभंग जर घेतला तर मोबाईल मध्ये बघावं लागतं. कशाच्या गवळणी पाठ असणं ही दुर्लभ गोष्ट आहे महाराज. येणे एकले हो जाणे ही शेवटी, येथेची राहणे नाही कल्पकोटी. जोडिले धन, जोडिले धन नसरे लक्ष कोटी. म्हणून आले ओ सावळियाचे भेटी हो. इथं येतानाही काही आणलं नाही. धन मिळविले कोटी,
संगे नय धन मिळविले कोटी संगे नये रे खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला खाली हाथ आया खाली हाथ जाएगा खाली हाथ आया खाली हाथ जाएगा 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला 2 दिन की जिंदगी 2 दिन का आएगा 2 दिन का मेला गायनाचार्यावर जबाबदारी टाकतो कीर्तन जर 2 तासाच्या पुढे गेलं तर पाकिट जास्त द्यावं लागल जितना काम उतना दाम देशमुख साहेबावर जबाबदारी टाकतो म्हणून येताना आपण काही आणलं नाही जाताना काही नेता येत नाही महाराज म्हणले भगवंत कसा आहे देता देवविता नेता नेवविता इथे याची सत्ता काय आहे देणारा कोण आहे देणारा देव आहे आणि देवाला जर नाही देता आलं दुसऱ्याला प्रेरणा देतो आणि त्याला देतो एका एका वाक्यात सांगतो विस्तार करणार नाही चरित्र सांगणार नाही अर्जुनाला स्वतः दिलं काय ज्ञान पण भगवान निजधामाला गेले आणि उद्धवाची भेट झाली विदुर काकाची विदुर काका शोक करू लागले मला भेटतो म्हणले मला ज्ञान करून देतो म्हणले आणि भगवान गेले कसे उद्धवानं सांगितलं काका चिंता करू नका अगोदर तुमची सोय करून भगवान गेलेत मैत्रेयाकडे तुम्ही जा आणि मैत्रेयाच्या असणार त्यांच्याकडून तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या म्हणून देव देतो नाहीतर देण्याकरताना दुसऱ्याला प्रेरणा देतो न्यायचं असल तरी तो स्वतः नेतो आणि स्वतः नेता नाही आलं तर दुसऱ्याकडून नेतो चरित्र सांगत नाही स्वतः बळीराजाचं सगळं नेलं पण बळीराजाचं सगळं स्वतः नेलं पण विश्वामित्र ऋषीला प्रेरणा दिली आणि हरिश्चंद्र राजाचं सगळं नेलं याला म्हणतात देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे निमित्याचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला काही काळापुरतं तुम्हाला आम्हाला इथं निमित्त मात्र ठेवलेलं आहे तर बाबाकडं आमच्या देशमुख साहेबाकडं 100 गायी आहेत गायी राखण्या करताना गुराखी ठेवला त्या गायी दुसऱ्याच्या शेतामध्ये धानामध्ये पडल्या त्या शेतवाल्यानं विचारलं ह्या गायी कुणाच्या आहेत गुराखी म्हणला माझ्या गायी आहेत गुराख्याला मार खावा लागला खरं गुराख्याच्या गायी होत्या का गायी बाबाच्या गायी देशमुख साहेबाच्या आणि ते म्हणला गायी माझ्या आहेत तसं हे शरीर कसं आहे पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी मी माझ आणि तुझ हे माणसानं घेतलेलं आहे ओझ मी माझे आणि तुझे सांडी परती टाकी ओझे भाव बळे फळती बीजे रखुमा देवीवरून निमित्याचा धनी शरीर आपल्याला भगवंतानं दिलेलं आहे या शरीरानं काम करून घ्यावं ज्याचं आहे त्याला देऊन टाकावं खुशाल देह तो आणला उसना पाचाचा शेखी त्याचा त्यास देणे लागे मृदंगाचार्य
वरातीला घोडं आणलं. वरात संपल्यावर नवरदेव स्टेजवर गेल्यावर ज्याचं त्याला घोडं वापस द्यावं का घोडं माझंच आहे म्हणावं? कसं आहे? वापस द्यायला पाहिजे. तर शरीर कोण दिलंय? देवानं दिलंय. मग आपलंय का? माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आणि सगळा जो पसारा आहे एक ना एक दिवस तो नाश पावणारा आहे. आणि देव हा सत्य आहे. म्हणून तुकाराम महाराज उपदेश करतात या नाशिवंत पसाऱ्यासाठी देवाची तुटी करू नको. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवा सवे आटी करीतो से, देवा सवे आटी करीतो से. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देवासाठी करी आता, देवा सवे आटी करीतो से. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते काळाचे धन कुबेराचे. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा सवे आटी पाडितोसी. सगळा हा पसारा जो आहे तो कसा आहे? एक ना एक दिवस नष्ट होणारा आहे. येरते माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसाने. यथामती येता अवकाश धावत्या वेगात. अभंगाचा भावार्थ नियोजित वेळी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. ही जुनी ज्येष्ठ श्रेष्ठ पाठांतरातली मंडळी, सुंदर प्रकारचे मृदंग अलंकार आणि हे संगीत अलंकार सर्व मंडळी यांच्या सहकार्यानं कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. वैकुंठवासी देवीदासरावजी हनुमंतराव देशमुख यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने फक्त 2 मिनिटं कर्मकांड सांगतो. 2च मिनिटं. तुम्ही सांगा म्हणे सांगतो, नाही तर मला काय करायचं? कीर्तन 1 तास गेलं तरी पाकिट तेवढ्याला तेवढंच, 2 तास केलं तरी. हे जे कर्म आहे ना आजचं, हे आजचं कर्म आहे त्याचे गरुड पुराणामध्ये 3 प्रकार पाडले. प्रेतकल्प नावाचं जे गरुड पुराणामध्ये प्रकरण आहे त्याच्यामध्ये गरुडाला 6 विषयाचं प्रतिपादन भगवंत करतात. 2 संस्कार, 2 कर्म सिद्धांत आणि 2 मार्ग. प्रेतकर्म संस्कार आणि दुसरा पितृकर्म संस्कार. दुसरं कर्मकांडामध्ये एक औरदेही कर्म, म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काही कर्म सांगितलं. मृत्यूच्या वेळी त्या माणसाच्या हातानं काहीतरी अन्नदान घडावं. गावामध्ये कोणी ब्राह्मण असतील, भिक्षा मागणारे असतील, जंगम असतील, गोसाई असतील, त्याच्या हातानं द्यावं. त्याला जरी देता येत नसेल तर ते धान्याला हात लावावं आणि मग सगळं वाटप करावं. लाखो पटीनं पुण्य प्राप्त होतं. आतुरकालिक कर्म आणि आवर्तदेही कर्म त्याचे 3 टप्पे. म्हणजे पहिला टप्पा आहे आस्ती संचयन श्राद्ध. दुसरा टप्पा आहे सपिंडी श्राद्ध. आणि सपिंडी श्राद्धापासून आता वर्ष श्राद्धापर्यंत तिसरा जो टप्पा आहे असणार आहे. वर्ष श्राद्धापर्यंत जे जे काही आपल्याला कर्म आपल्या पितृकरता सांगितलेले आहेत, हे वर्ष श्राद्धापर्यंत आज जो जीव गेलेला आहे ज्या तिथीला, वर्ष त्याच दिवशी त्याला दुसरा जन्म प्राप्त होत असतो. 16 गावं लागतात प्रवास करण्याकरताना. आणि आज जसं जसं त्याचं कर्म असेल तसं तसं असणारं त्याला देह प्राप्त होत असतो. मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या आईबापानं आपल्यावर उपकार केलेले आहेत, कारण पुण्याच्या द्वारा सद्गती प्राप्त होत असते. म्हणून जे जे काही आपल्याला वडिलाच्या आईच्या प्रित्यर्थ देता येईल, गंगेवर काय काय देतात? घोंगडं देतात, घोंगडं दान देतात.
म्हणजे ज्या ज्या गावात ज्या ज्या वस्तूची उणीव आहे आपल्या पितरा करताना ते ते इथून दान केल्यानं आर्यमा नावाची देवता आहे, भगवंतानं स्वतंत्र व्यवस्था केलेली, इथं दिलेलं तिथं पोहोचत आहे. माणसं म्हणते ही अंधश्रद्धा आहे. कशाची अंधश्रद्धा? तुमचा मुलगा जर मुंबईमध्ये असेल, मुलानं फोन केला, बाबा मला पैसे कमी पडलेत 25,000 पाठवा, तुम्ही मुंबईला जाऊन देता का इथूनच टाकता? कसं? इथं टाकलेले पैसे आपल्या मुलाला मुंबईमध्ये मिळतात. ही मरक्या माणसानं केलेली व्यवस्था आहे. ब्रह्मांडाचा मालक भगवान इथं तुम्ही जे जे दान देतात, चप्पल दान देतात, काठी दान देतात, अनेक प्रकारचं दान, त्या दानाचं पुण्य आणि त्या पुण्याच्या द्वारा आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. परंतु असा पुत्र एखादा संसारामध्ये दुर्लभ असतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे पितरा ते तारिती, सकळ पूर्वजा ते उद्धरिती, माता पित्याची सेवा करीती, ते पुत्र संतती अति दुर्लभ. आई वडिलांचं पितरांना तारतात पिंडाच्या माध्यमातून, आई वडिलाची सेवा करतात, अशी पुत्र संतती. म्हणून देशमुख परिवाराच्या वतीनं आज बाप्पाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं जे जे काही दान घडलं असेल, अन्नदान, नामचिंतन, एक लक्षात ठेवा, जाता जाता सांगतो, हे वर्षश्राद्धाचं गोड जेवणाचं अन्न शिजलेलं अर्ध उरायले. कसं आहे बाबा? अर्ध उरायले का नाही? कोणी म्हणते मी काशीच केली, मला गोड जेवणाचं जेवायचंच नाही. कोणी म्हणते आम्ही गुरुच केला, आम्हाला जेवायचंच नाही. कोणी म्हणतंय आम्हाला वैद्यानं सांगितलं, आम्हाला हे वर्षश्राद्धाचं जेवायचं नाही. अर्धा स्वयंपाक उरायलाय. आमच्या भागामध्ये मला जर फोन गोड जेवणाचा आला तर त्या माणसाला म्हणत असतो, किती माणसं जेवू घालायचे? 2000. मी म्हणतो 1000 माणसाचा स्वयंपाक कर, माणूस उपाशी गेला तर मी जिम्मेदार. पण कोण खावं आणि कोण न खावं याला शास्त्र आहे. आता हे अन्न जे तयार झालेलं नाही, हा प्रसाद आहे. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. भगवंताचं चिंतन झालेलं आहे, अन्नाला पवित्रता आलेली आहे. आज तयार झालेलं अन्न पवित्र का हॉटेलचं अन्न पवित्र आहे? कुठलं पवित्र? आज तयार झालेलं अन्न पवित्र आहे. जे जे माणसं हॉटेलमध्ये जेवत नसतील त्यानं हात वर करा. अहो 200 रुपये देता आणि हॉटेलमध्ये जेवता, कोण केलं याचा पत्ता नाही. ज्यानं करता करता संडासून येऊन हातपाय धुतलेत का नाही याचा पत्ता नाही. कधी केलंय कोण्या वेळेला ह्याचा पत्ता नाही. आणि ते हॉटेलमधलं अन्न 200 रुपये देऊन जेवता आणि इथल्या अन्नाला आम्ही गुरुच केलाय आणि काशीच केली, वैद्यानं सांगितलंय म्हणून इथल्या अन्नाचा धिक्कार करता. सर्व श्रोते मंडळींना, गायनाचार्य मंडळींना सांगतो, आजचं अन्न पवित्र आहे. कोणीही भोजन न करता जाऊ नये अशी देशमुख परिवाराच्या वतीने विनंती आहे. आणि मलाही आनंद झाला, बाबांना सांगितलं इथं गुरुवर्य वैकुंठ निवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर हे कीर्तनासाठी येत होते ह्या भूमीमध्ये. बाबांना सांगितलं, आनंद झाला. कारण गुरुवर्य वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर हे माझे गुरुबंधू आहे. गुरुवर्य मोतीराम महाराजांची माळ आहे. मला वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी माळ घातली. मोतीराम महाराजांच्या विश्वासावर महाराष्ट्र, आंध्रा, कर्नाटक, संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र त्यांच्याच कृपेनं फिरतोय. झालेली ही सेवा आहे ती गुरुवर्य मोतीराम महाराजांची आहे. जे योग्य आहे ते माझ्या गुरुचं आहे. आणि काही बोलता बोलता अयोग्य बोलला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. म्हणून तुम्ही योग्य असणारं तुम्ही घ्या, त्याचं ग्रहण करा, भगवंताचं चिंतन करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या, जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त व्हा. पायाच्या प्रसादी
काही बोलिलो विनोदी मद क्षमा करणे संती दुही अंगभूत युक्ती ज्ञानेश्वर ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल वेडे बाबुले भक्तरी कराच्या महापरा नाही विचारला तुका म्हणे ज्ञाने जरा रागा बाया वैनी करा ज्ञानदेव तुकारा कुंडलेक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम